हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल माय लेकी लाईफस्टाईल। कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळी उठल्या उठल्या आराध्या ही छान खेळत होती। आधी काय व्हायचं, तिला खेळणे याबद्दल काही कळायचं नाही आणि त्यामुळे ती मला सारखी उचलून घे, कडेवर घे किंवा मला कोणतंच काम ती करू द्यायची नाही आणि त्यामुळे माझे सगळे काम लेट होत जायचे आणि चिडचिडसुद्धा व्हायची। तुमचं सगळ्यांचं पण असंच होत होतं का? आणि बघा, मला तरी असं वाटते की प्रत्येक लहान मुलांचं तेच आहे, जोपर्यंत त्यांना एखादी गोष्ट कळत नाही तोपर्यंत त्यांना काय ती समजत नाही आणि त्याचा त्रास हा प्रत्येक पालकांना होत असतो। भलेही हा त्रास नाही, कारण मुलांना सांभाळणं हे प्रत्येक पालकांचं, प्रत्येक पॅरेंट्सचं काम आहे आणि त्यामुळे तो त्रास नसावा असंही मला वाटतं। त्यानंतर बघा, मुलं जर असे छान खेळत असले ना तर त्यांची क्रिएटिव्हिटी वाढते, त्यांना छान क्रिएटिव्ह आयडिया येतात आणि त्यांना जर आपण त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये प्रोत्साहन दिलं तर आणखीनच नवीन नवीन त्यांना काहीतरी करायला आवडतं। त्यानंतर बघा, इथे पक्षी येऊन दाणे खात होते, म्हटलं हाही व्हिडिओ शूट करावा। नंतर मी स्वयंपाक करायला घेतला। आज मिक्स डाळीची भाजीच मला करायची होती आणि त्यासोबत भात करायचा होता। पटापट कुकर लावला आणि चपात्या करायला घेतल्या। आराध्याला चपातीचा लाडू खायचा होता, त्यामुळे तिला पटकन चपातीचा लाडू मी करून दिला। तर याची जर तुम्हाला डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी नक्की शेअर करेन। अत्यंत सॉफ्ट आणि मऊसूत असा हा लाडू तयार झाला। लहान मुलांना नक्कीच आवडतो, तुम्हीही ट्राय करा। त्यानंतर मी तव्यावरती थोडेसे शेंगदाणे भाजायला टाकले, कारण आराध्यासाठी मला शेंगदाण्याचे लाडूसुद्धा बनवायचे होते। बघा, इथे ना आराध्या छान चपातीचा लाडू एन्जॉय करत आहे आणि तिची मस्तीसुद्धा इथे चाललेली आहे। लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेंसाठी असं जर आपण हेल्दी काहीतरी दिलं तर त्यांची भूकही होते आणि बाहेरच्या वाईट काय म्हणतात खराब अशा गोष्टींपासून ते दूरही राहू शकतात। त्यामुळे लहान मुलांना खाण्यामध्ये छोट्या छोट्या भुकेसाठी असं काहीतरी नवीन केलं तर फारच चांगलं। इथे आराध्याचं फोटोशूट चाललेलं होतं, कारण ती खूप छान सुंदर तयार झालेली होती। एरवी ती ना टिक वगैरे लावू देत नाही, त्यामुळे आज टिक लावू दिली, त्यामुळे तिचा फोटोशूट सुद्धा करून घ्यायचा होता। भाजी पटकन करून घेतली आणि आमच्या घरात ना आमच्या चिमुरडीलाच देवपूजा करायला इतकं आवडतं, प्रचंड तिला आवडतं। तिचं असं झालेलं आहे की मला खेळू दे, माझं खेळून झाल्यावर मी अंघोळ करेल आणि नंतर मी देवपूजा करेल। म्हणजे तिच्या वेळेनुसार आजकाल मला देवपूजा करावी लागत आहे। हे जरी माझ्यासाठी थोडं कामांचं समोर ढकलणं असलं तरी तिला लहानपणापासून ही सवय लागते आहे। हे खूप छान गोष्ट मला आवडते, त्यामुळे मी तिच्यानुसार ह्या गोष्टी करायला घेते। अर्थात थोडीफार चिडचिड होते, कारण काम जर आपलं झालं नाही, एखादं काम जर मागे राहिलं तर त्यामुळे संपूर्ण दिवसभराच्या कामाला लेट होत जातं, त्यामुळे थोडीशी चिडचिड होते। पण चांगली गोष्ट आहे की लहानपणापासूनच तिला या गोष्टीची सवय लागत आहे आणि अर्थात तिला मंत्र वगैरे पण येतात, तुम्ही ऐका। हळूहळू प्रचोदयात। छान वाटतं ना, आपले लहान मुलं आत्तापासून अध्यात्माकडे जात आहेत, हे बघून खूप छान वाटतं। आणि तसंही मुलांचा आध्यात्मिक विकास होणे हे खूप गरजेचं झालेलं आहे।
आजच्या काळात तरी. त्यानंतर संध्याकाळची चहाची वेळ होती. चहा ठेवला आणि म्हटलं चला लाडू करून घेऊयात. आणि चहा करताना आपण बायका जगातली सगळी कामे एकसाथ करून घेऊ की काय असं होतं. पण खरंच सांगू का, चहा उकळण्याच्या टाईममध्ये खूप सारे कामं हे आपले होत असतात. जसं की आता मी चहा बनवता संपूर्ण लाडू बनवून घेतले. अक्षरशः शेंगदाण्याचा कूट करण्यापासून ते लाडू बांधेपर्यंतचं सगळं काम मी चहा उकळण्याच्या टाईममध्ये करून घेतलेलं आहे. आणि बघा, असे थोडेच का होईना पण लाडू तयार आहेत. तुम्हालाही या लाडूची रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने लाडू बनवता तेही मला सांगा. संध्याकाळी जेवणामध्ये भजे आणि खिचडी बनवण्याचा बेत होता. म्हटलं दोन्ही सोबत करूयात, पण आराध्याला काही सबूर नव्हती. त्यामुळे तिला पहिले भजे करून दिले आणि नंतर मग खिचडी वगैरे केली. आणि इथे मी बटाट्याची भजी केली. त्यामुळे बटाट्याचे छान पातळ असे काप करून घेतले आणि बॅटर बनवून छान भजे करून घेतले. बघा, अशा प्रकारे भजे तयार आहेत. त्यामधले आतील बटाटे सुद्धा एकदम सॉफ्ट झालेले आहेत. आणि बघा, इथे आराध्या भजे एन्जॉय करत आहे आणि तिचे असे काय नाटकं करते ती. जेवण झाल्यानंतर रोज आमचं काहीतरी ॲक्टिव्हिटी असते रात्रीची, जेणेकरून छान निवांत झोप येईल. आणि तिला ना आता बॅडमिंटन खेळायला छान जमतं, तर ती म्हणजे एन्जॉय करते बॅडमिंटन खेळणं आणि ती छान खेळते सुद्धा. तुमच्या घरातलं रात्रीचं रुटीन कसं आहे तुमच्या मुलांचं तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून काही इम्प्रूव्हमेंट करता येईल का तेही सुद्धा सांगा. त्यानंतर बघा, मला अचानक आठवलं की चला आज केसांची छान मालिश करू. मी मालिश करायला घेतली तेवढ्यात आमच्या आराध्याबाईंनी सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे. असा होता आजचा दिवस. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आपल्या मायलेकी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.